अजित पवार पुण्याच्या शनिवार पेठेतील तानपुरा पुलाच्या पाहणीला पोहोचले. अजित पवार महाराष्ट्रातील माओवादी चळवळीला जबरदस्त दणका. कुख्यात माओवादी भूपती आला शरण. भूपतीचे 60 माओवादी साथीदार सुद्धा महाराष्ट्र पोलिसांना शरण. उत्तर प्रदेशच्या योगीराजमध्ये गुंडांचा खात्मा. आतापर्यंत उत्तर प्रदेशात 256 गुंड ठार. मनसेची पणती. उद्धव ठाकरे पेटवणार. मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे असणार उद्घाटन. मवियाचं गाडं पुन्हा आयोगाच्या उंबरठ्यावर. मंगळवारची चर्चा समाधानकारक नाही. आजच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्राचं लक्ष. मवियाला हव्यात मतपत्रिकेवर निवडणुका. मतचिठ्ठी शक्य नसेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायचा मवियाचा आग्रह. टेरिफमुळे अमेरिकेमध्ये फराळ पाठवणं महागलं. यंदाच्या वर्षी मागणीमध्ये 25% घट. निवडक स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद. दिवाळी दरम्यान गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. जैसलमेरमध्ये शोककळा. प्रवासी बसला आग. 20 जणांचा मृत्यू तर बस दुर्घटनेमध्ये 16 जण गंभीर जखमी. आंदोलनाआधीच मवियामध्ये मतमतांतर. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तिघांना जामीन. वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकरांना जामीन मंजूर. राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले. शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका. पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं. राम शिंदेंच्या आरोपांनंतर रोहित पवारांचा पलटवार. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं करून दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. वैभव खेडेकर अखेर भाजपमध्ये. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. काही दिवसांपूर्वीच खेडेकरांची मनसेतून झाली होती हकालपट्टी. स्वाती पाचुंदकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. पाचुंदकरांवर रांजणगावातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप. स्वाती पाचुंदकर माजी जिल्हा परिषद सदस्य. संग्राम जगतापांनी वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. नोटिशीवर बैठकीमध्ये चर्चा झाली. संग्राम जगतापांची माहिती. तुमच्या कपाळावरही अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लिहू. तुम्हाला सर्वांना खड्ड्यात घालून त्यावर भगवा झेंडा फडकतो. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना निमंत्रण. 2 नोव्हेंबरला कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त होणार शासकीय महापूजा. पुण्यातील डेक्कन चौपाटीवर 2 गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. राड्यामध्ये 1 जण गंभीर जखमी. चौपाटीवर दारू पिण्यावरून झाला होता वाद. बीडच्या केज शहरातील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. कोरडेवाडीतील साठवण तलावाच्या मंजुरीसाठी केज शहरात आंदोलन. महामंडळाच्या बसेसची काही तरुणांकडून तोडफोड. कल्याणमध्ये रस्त्याची दुरावस्था. नागरिकांचे हाल. काँग्रेसचे पदाधिकारी शकील खान यांचं उपोषण सुरू. रस्त्याच्या दुरावस्थेवरून काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा. जागतिक मंदीचा मिठाई उद्योगावर परिणाम. सणासुदीच्या काळात मिठाई महागली. व्यापारी आणि ग्राहक दोघेही नाराज.